नमस्कार मित्रांनो, मी योगेश नार्वेकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपल्या घरी आलेले आहे कोकणी गंधार। मित्रांनो, आज 18 तारीख आज आणि दिवाळीचे दिवस चालू झाले। आज धनत्रयोदशी आहे, तर सर्वात पहिले सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। आता चाललो आम्ही केस कटिंग करायला। अजून आंघोळीचा पत्ता नाहीये असं माझी बहिणी बोलतात, पण मला काय त्या गोष्टीचा फरक नाही। तर आता केस कटिंग करतो, मस्त दाढी बिडी कटिंग करत जातो। गंधार दादा, हे बघा कोकणी गंधार फायनली इन कल्याण। हे काय रे? आता जातो, कटिंग बिटिंग करतो आणि येतो। ओके, हे आपला भाऊ भूषण भाऊ, स्कूल फ्रेंड, त्याच्याकडे आता कटिंग यांची कटिंग चालू आहे। त्यांच्यानंतर आपला नंबर भूषण भाऊ। थंडा तुझे जाम गरमी आहे, थंडा पितो जरा। चिल घेतो, 10 ते 15 मिनिटं लागतील। आणि जरा फॅमिली फंक्शन असल्या कारणाने जरा तयारी करतोय। याच्यानंतर आपण घरी जाणार। घरी गेल्यानंतर संध्याकाळी परत काय आहे, संध्याकाळी कुर्ता घ्यायला जायचं उल्हासनगर। नाही कलर वगैरे नाही। फायनली आपला मित्र भूषण याच्या दुकानावर आलो, मस्त एकदम लुक बनवून दिला, आवडला आपल्याला। तुम्हाला दाखवतो, दिसत असेल तुम्हाला आपला मित्र। थँक्यू बाबा। चला निघूया, दादा तिकडे उभा आहे। काय झालं माहिती आहे, गाडीची चावी दुसरी आणली, गाडीची रेग्युलर चावी आणली आणि त्या दिवशी काय झालं होतं, हे तुटलं होतं माझ्याकडनं। अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। तुटलं होतं की टाकीचं जे लॉक असतं ना, ते तुटलं होतं माझ्याकडनं। ती चावी माझ्या लक्षातच नाही राहिली आणायची। आणि आता पेट्रोल टाकायचं आहे, गाडी टांगा बरोबर पेट्रोल पंपला पोचली गाडी, पण गाडी टांगा झाली। मग आता काहीतरी जुगाड करू, तुम्हाला दाखवतो जुगाड। दादा आहे माझ्यासोबत, दादाने बघा काय केलं। पेट्रोल का पूरा दाम हो जाएगा। कितना हुआ? ये लो भाई, धन्यवाद। ओ भाई, नाम क्या आपका? ऋतिक जोशी भाई, थैंक यू। मजाक किया। ऋतिक इंस्टा हाँ, थैंक यू। मस्त जुगाड केला। सोबत आपले गंधार दादा होते, कोकणी गंधार। मी एकटा असतो ना, मी ऑइलची बॉटल मागवतो त्यांच्याकडे, त्याच्याने मी गेम करणार होतो। बाबा दादा आहे, तुला हातापाया पडायची गरज नाही, इंडियन आहे आपण। थोडाफार जुगाड करायचा, काम फिट करायचं। एक स्प्राईटची बॉटल उचलतो, त्यात पेट्रोल टाकतो, फिनिश करावं लागतंय बघा। हे दादा थँक्यू। गंधार दादा काय काय करतोय बघा। त्यांच्या गाडीत टाकलं 50 एक्स्ट्रा आणि काढून घेतलं। या लोकांनी नाही सांगितलं पेट्रोल द्यायला। थँक्यू थँक्यू सर। त्या सरांनी हेल्प केली आम्हाला। काय काय करावं लागतंय। पेट्रोल पंपने आम्हाला हेल्प नाही केली, ते डायरेक्ट बोलता आम्हाला 1.5 लाख फाईन आहे, हे ते काय कांदा लसूण। अरे जो जे असतात मुलं असतात पेट्रोल पंपमध्ये, त्यामुळे त्यांचं पेट्रोल ह्याच्यात दिसतं ना रे ट्रान्सपोर्ट। हां, आता त्यांचा प्रॉब्लेम त्यांनाच माहिती। आमच्यामध्ये जे असं वाटतं आम्हाला की मोजमाप दिसतं म्हणून ते लोक देत नाही।
एअर येतोय, एअर काढून पुन्हा लावायला लागणार. त्याला होल पाहिजे होता कशाला? बाटलीला. हो. समजलं मला. हो आपले थांबले, त्यांनी हेल्प करायचा प्रयत्न केला. हो दादा डायरेक्ट मार डायरेक्ट. आणि काय केलंय बघा. जुगाड करून चाललाय योगेश. तर मित्रांनो फायनली आपण घरी पोहोचलो. गाडी पण घरी आली. तर मित्रांनो जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आयुष्य असंच असतं, छोटे मोठे प्रॉब्लेम येत राहतात. मी एक पिक्चर बघितलं होता, लोकमान्य एक युगपुरुष, तुम्ही पण बघितलं असेल. त्याच्यामध्ये एक डायलॉग, छान डायलॉग युग, कितीही संकट येऊ द्या, आभाळ जरी कोसळले तरी त्यावर पाय ठेवून उभा राहीन मी. हे वाक्य लक्षात ठेवायचं. खूप सुंदर वाक्य आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात छोटे मोठे प्रॉब्लेम येतात, त्यावेळी असंच राहायचं. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया. पुन्हा एकदा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.